महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरामध्ये कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय वेगानं होत आहे। त्यातच सोलापूर शहरामध्ये तर कोरोना व्हायरसनं अक्षरशः कहरच माजवला आहे। यामुळे कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी आपली रोगप्रतिकारशक्ती चांगली असणं गरजेचं आहे। कारण कोरोना व्हायरसचा परिणाम आपल्या शरीराच्या थेट अवयवांवर होतो। मेंदू, हृदय याशिवाय फुफ्फुस हे याची क्रिया सुरळीत होत नाही। यामुळे याला योगासनाच्या माध्यमातून आपल्याला रोगप्रतिकारशक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे। आपल्यासोबत आहेत पतंजली योग समितीच्या प्रदेश अध्यक्षा तसंच केंद्रीय प्रभारी सुधाताई आळीमोरे आपल्यासोबत आहेत। ताई नमस्कार। आज आपण जर पाहिलं कोरोना व्हायरसचा प्रसार अतिशय वेगानं होत आहे। सोलापूर शहरामध्ये देखील अक्षरशः कोरोना व्हायरसनं कहर माजवला आहे। तर एक सोलापूरकरांना तुम्ही काय सांगाल, कोरोना व्हायरसला जर रोखायचं असेल तर कशा योगाच्या माध्यमातून आपली रोगप्रतिकारशक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल हे आपण याबद्दल काय सांगाल? समस्त सोलापूरकरांना माझा नमस्कार। सध्या खूप गंभीर परिस्थितीतून आपण जातोय आणि सोलापूरची परिस्थिती बघायला गेलं तर बाकीच्या जिल्ह्याच्या मानाने ती जास्तच गंभीर होत चाललेली आहे। आणि अशा गंभीर स्थितीमध्ये सध्या सोलापूर वासीय एका तणावयुक्त वातावरणात जगत आहेत। कोविड-19 आपल्या एरियामध्ये येईल का आणि तो आला तर मग आपल्या स्वतःचा बचाव आपण कसा करायचा या भीतीने सध्या सगळ्यांना ग्रासलेलं आहे। याच्यामध्ये दिलासा देणारी एकच गोष्ट सध्या आपल्या सगळ्यांच्या नजरेसमोर आहे आणि ती म्हणजे योग। योगाने आपण स्वतःला जर तंदुरुस्त ठेवलं, आपली प्रतिकारशक्ती जर आपण वाढवली तर या कोरोनासारख्या आजाराला, आणि फक्त कोरोनाच नाही तर असे जे काही अजून व्हायरल इन्फेक्शन असणारे जे काही आजार आहेत या आजारांना भ्यायची आपल्याला बिलकुलही गरज नाही आहे। 2005 सालापासून आपण योगाचा प्रचार आणि प्रसार या सोलापूर शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये करत आहोत आणि आपण तेव्हापासून लोकांना सांगत होतो की स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवून घ्या। वातावरण बदलतंय, त्याच्याप्रमाणे पाणी दूषित आहे, हवा दूषित आहे, जे अन्न आपण खातोय ते अन्न दूषित आहे आणि आता असे वेगवेगळे व्हायरस आपल्या बरोबरीने या वातावरणात आहेत। तर अशा वेळी या सगळ्यांना बरोबर घेऊन आपल्याला जगायचं आहे, नाईलाज आहे। आणि याच्यासाठी एकच पर्याय की तो योग। नियमितपणे योग करणं सध्या काळाची गरज झालेली आहे आणि म्हणून आत्तासुद्धा अजून वेळ गेलेली नाही। नियमितपणे आपण जर योग साधना केली, काही ठराविक आसनं आहेत, काही ठराविक प्राणायाम आहेत, हे जर नियमितपणे आपण केले तर आपण स्वतःला सुरक्षित ठेवू शकतो, निरोगी ठेवू शकतो। सध्या कोविड-19वर औषध काही नाही आहे, याच्यावर एकच सध्याचं औषध आहे, ती म्हणजे स्वतःची प्रतिकारशक्ती मजबूत करणं, वाढवणं, स्वतःला तंदुरुस्त ठेवणं। तर याच्यासाठी आपण आता काही प्राणायामाच्या आणि आसनाच्या क्रिया इथं बघणार आहोत, जेणेकरून आपल्या सोलापूरवासियांना अजून थोडासा दिलासा मिळेल। जे तणावयुक्त आयुष्य जगतायत ते थोडंसं तणावमुक्त आयुष्य जगू शकतील, असं मी आज तुम्हाला इथे सांगते। कोरोनापासून आपल्याला स्वतःला वाचवायचे, आपल्या कुटुंबाला वाचवायचे आणि फक्त आपल्या स्वतःला नाही, आपल्या कुटुंबाला नाही तर संपूर्ण सोलापूरकरांना आपल्याला वाचवायचे आणि ही जबाबदारी मला वाटतं आपल्या प्रत्येकाची आहे। त्याच्यामुळं प्रत्येकाने एकमेकांना थोडंसं प्रवृत्त करावं नियमितपणे योग करण्यासाठी। आता आळस चालणार नाही आणि स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी रोज सकाळी लवकर उठून योगाच्या काही क्रिया करणं सध्या गरजेचं झालेलं आहे। तर मग स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं, स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायची, फुफ्फुस मजबूत करणं सध्या गरजेचं आहे, मेंदूची कार्यक्षमता वाढवणं सध्या गरजेचं आहे। तर याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? अगदी सोप्या क्रिया आहेत। तर या क्रिया करून आपण स्वतःचं फुफ्फुस आणि स्वतःचा मेंदू तंदुरुस्त ठेवू शकतो। तर या काही क्रिया आज आपण इथं बघणार आहोत आणि नियमितपणे माझ्या प्रत्येक सोलापूरवासियांनी या क्रिया कराव्या। याच्यासाठी वयाचं कुठलंही बंधन नाही आहे, 5 वर्षाच्या मुलापासून ते वृद्धापर्यंत सगळेजण या क्रिया करू शकतात। याच्यामध्ये स्त्रिया आल्या, पुरुष आले, लहान मुलं आली, तर ही सगळी मंडळी या क्रिया करून स्वतःला निरोगी ठेवू शकतात।
याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला फुफ्फुस आणि मेंदू मजबूत ठेवण्यासाठी प्राणायामाच्या काही क्रिया करणं गरजेचं आहे. 5 प्राणायाम सध्या या कोरोनाच्या भयग्रस्त स्थितीमध्ये करणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. हे 5 प्राणायाम आपण करणार आहोत. याच्यातला पहिला प्राणायाम आहे भस्त्रिका प्राणायाम. माझ्यासोबत आदरणीय प्रकाशजी जाधव योग शिक्षक आहेत, ते आपल्याबरोबर आहेत आणि काही प्रात्यक्षिकं ते आपल्याला आज इथं करून दाखवणार आहेत. तर आपण सुरुवातीला बघणार आहोत आपलं फुफ्फुस मजबूत करण्यासाठी, कारण हा कोरोना व्हायरस जो आहे तो फुफ्फुसावर अटॅक करतो, आपलं फुफ्फुस निकामी करतो आणि त्याच्यामुळं आपला श्वास गुदमरला जाऊन तिथं मृत्यू येऊ शकतो. तर हे फुफ्फुस मजबूत करण्यासाठी भस्त्रिका प्राणायामाची क्रिया आपण इथं बघणार आहोत. भस्त्रिका प्राणायाम, दीर्घ श्वास आपल्याला भरून घ्यायचा आहे. जितका शक्य आहे तितका छाती भरून श्वास घ्यायचा आहे. फुफ्फुस कार्यक्षम आपल्याला करायचे. हालचाल फक्त छातीची झाली पाहिजे. जितकी शक्य आहे तितका छाती भरून श्वास आपल्याला घ्यायचा आहे. हा जो मध्यम गतीने भस्त्रिका प्राणायाम आपण करतोय हा मुलांसाठी आणि वृद्धांसाठी अतिशय उपयोगाचा आहे. सध्या आपल्याला फुफ्फुस मजबूत करायचे, त्याची कार्यक्षमता वाढवायची आहे. याच्यासाठी आपण ही भस्त्रिका प्राणायामाची जी क्रिया आहे ती थोडीशी तीव्र गतीने करायला हरकत नाही आहे. तीव्र गतीने भस्त्रिका प्राणायाम कसा करायचा आपण इथं बघू शकता. हे करत असताना एक सावधानी आपल्याला घ्यायची आहे, ती म्हणजे ज्यांना बीपीचा त्रास आहे किंवा ज्यांची शुगर वाढलेली आहे, ज्यांना काही हार्टचा प्रॉब्लेम आहे, अशा आमच्या साधकांनी भस्त्रिका प्राणायाम जसा आपण सुरुवातीला दाखवला मध्यम गतीने, परत एकदा बघतोय आपण मध्यम गतीने भस्त्रिका प्राणायाम. ही काळजी थोडीशी घ्यायची आहे, आपल्या शरीराची क्षमता बघायची आहे, आपल्याला कुठला आजार आहे का बघायचा आहे आणि त्याच्यानुसार मध्यम गती आणि तीव्र गतीने भस्त्रिका प्राणायाम आपल्याला करायचा आहे. याच्यामध्ये फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढवण्यासाठी अजून एक प्रयोग आपल्याला करायचा आहे, तो म्हणजे दीर्घ श्वास छातीत भरून घ्यायचा आहे आणि त्या श्वासाला तुम्हाला जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ छातीत रोखून ठेवायचा प्रयत्न करायचा आहे. श्रद्धेय स्वामीजी महाराज सांगतायत की तुम्ही 1 मिनिटापर्यंत जर श्वास रोखून ठेवू शकलात तर तुम्हाला कोरोना नाही असं समजायचं आहे. म्हणजे तितकी तुमच्या फुफ्फुसाची कार्य करण्याची शक्ती आहे. तर हा झाला भस्त्रिका प्राणायाम. याच्यानंतर दुसरा प्राणायाम सगळ्यात महत्त्वाचा, फुफ्फुस, मेंदू, हृदय, किडन्या, लिव्हर हे सगळे शरीराच्या आतले जे महत्त्वाचे अवयव आहेत ते अवयव मजबूत करण्यासाठी आपण दुसरा प्राणायाम बघणार आहोत, कपालभाती प्राणायाम. पोट आत ओढून घ्यायचे, तोंड बंद ठेवायचे आणि नाकानी श्वासाला शक्तीनिशी बाहेर फेकायचे. हे प्राणायाम आपण कित्येक वर्षापासून सोलापूरकरांना शिकवत आहोत. सोलापूरकरांना हे प्राणायाम येत आहेत, पण फक्त नियमितता त्याच्यामध्ये नसल्यामुळं आपल्याला आज परत एकदा लोकांना सांगायचे की भस्त्रिका प्राणायाम करा, कपालभाती प्राणायाम करा, स्वतःला मजबूत बनवा. हा कपालभाती प्राणायाम रोज 15 मिनिट ते 20 मिनिट अवश्य करा. अर्धा तास करू शकला तर अतिशय उत्तम गोष्ट आहे. सेकंदाला 1 स्ट्रोक द्यायचा आहे आपल्याला. संपूर्ण शरीराची प्रतिकारशक्ती या कपालभाती प्राणायामाने वाढते. याच्यानंतर तिसरा प्राणायाम आपण बघणार आहोत. तिसऱ्या प्राणायामाचं नाव आहे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम उजव्या हाताच्या अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करायची आहे. डाव्या नाकपुडीनी सुरुवातीला श्वास छातीत भरून घ्यायचा आहे. डावीकडून घेतलेला श्वास उजवीकडून बाहेर सोडायचा आहे. परत उजवीकडून श्वास भरून घ्यायचा आहे आणि डावीकडून त्या श्वासाला बाहेर सोडायचं आहे. अनुलोम विलोम प्राणायाम. कपालभाती, भस्त्रिका आणि अनुलोम विलोम प्राणायाम एकूणच शरीराची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठीचे हे 3 प्राणायाम अतिशय गरजेचे आहेत. मध्यम गतीने
2 ते 3 सेकंद श्वास भरून घ्यायला, 2 ते 3 सेकंद श्वासाला बाहेर सोडायला. 15 ते 20 मिनिट आणि जास्तीत जास्त अर्धा तास हा अनुलोम विलोम प्राणायाम अवश्य करावा. सध्या सगळे घरात आहेत आणि आमच्याकडं वेळ नाही हे कारण सध्या सांगायची गरज नाही आहे, कारण आपल्याकडं सध्या वेळच वेळ आहे. आणि या रिकाम्या वेळात मी काय करू असा प्रश्न मला वाटतं कुणाच्या मनात नाही यायला पाहिजे. देवानी ही खूप चांगली संधी दिली आहे, कारण इथून पुढं भविष्यातही अशा अनेक व्याधी येऊ शकतात, असे अनेक व्हायरस नवीन नवीन येऊ शकतात आणि त्याच्याबरोबर वेगवेगळे आजारही आपल्याला सहन करावे लागतील. तर याच्यासाठी हा जो वेळ परमेश्वरांनी दिला आहे तो सदुपयोगी लावायचा आहे, त्याचा सदुपयोग करायचा आहे. आणि या प्राणायामाच्या क्रिया सकाळ संध्याकाळ अवश्य करायच्या आहेत. सकाळी तर हा प्राणायाम करायचाच आहे, पण संध्याकाळीसुद्धा दिवे लागणीच्या वेळी तुम्ही या प्राणायामाच्या क्रिया केल्या तर तुम्हाला त्याचा जास्त फायदा होऊ शकेल. याच्यामध्ये अजून एक जर सांगायचं झालं, घरामध्ये सर्वजण आता बसून आहेत आणि कोरोना व्हायरसचा जो दिवसेंदिवस प्रसार वाढतो आहे, संख्या वाढते आहे, यामुळं नागरिक देखील भयभीत झालेले आहेत. यामुळं ताणतणाव येतो, मनावर ताबा राहत नाही. यावेळी काय करायला पाहिजे? सध्या आपण सुरुवातीलाच म्हणलं होतं की ताणतणावात सध्या सगळे लोक जगत आहेत की कोरोना आपल्या घरापर्यंत पोचणार तर नाही ना, कोरोना आपल्याला होणार तर नाही ना. कोरोना आजारापेक्षासुद्धा क्वारंटाईन होणं आणि तो 14 दिवसाचा त्रास, त्याच्यानी भीती लोकांची जास्त वाढलेली आहे. तर या भीतीयुक्त वातावरणातून स्वतःला मुक्त करायचे, स्वच्छंदी जगायचे सध्या. आणि याच्यासाठी आपल्याला 3 प्राणायामाच्या क्रिया करायच्या आहेत. मनस्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी, तणावमुक्त स्वतःला ठेवण्यासाठी आपण प्राणायामाच्या 3 क्रिया करणार आहोत. सुरुवातीला आपल्याला उद्गीत प्राणायाम बघायचा आहे, म्हणजे ओमचा उच्चार. हा ओमचा उच्चार ध्यानमुद्रेत आपण करणार आहोत. ध्यानमुद्रा म्हणजे अंगठा आणि अंगठ्याजवळचं पहिलं बोट आहे, या दोन्हीचा अग्रभाग एकमेकाला चिटकवायचा आहे. तळहात हे असे गुडघ्यावर ठेवायचे. या ध्यान मुद्रेने सुद्धा मन खूप शांत होतं. मुद्रेचे सुद्धा खूप फायदे आहेत. अशी मुद्रा लावून जर तुम्ही 15 ते 20 मिनिट नुसतं जरी बसलात टी व्ही बघत, तरीसुद्धा तुमच्या मनाची जी काही चंचलता आहे ती चंचलता कमी होते, मन शांत होतं, मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास वाढतो. या ध्यानमुद्रेचे सुद्धा ते फायदे आहेत आणि म्हणून नेहमी मेडिटेशन करताना किंवा ध्यानधारणा करताना आपण या ध्यानमुद्रेचा किंवा ज्ञानमुद्रेचा वापर करतो. तर या ध्यानमुद्रेमध्ये दोन्ही हात ठेवायचे. इतकं ताठ बसायची गरज नाही आहे, रिलॅक्स राहायचे. हात असे ठेवले तरी चालतील. आणि त्याच्यानंतर आपल्याला उद्गीत प्राणायाम करायचा आहे. उद्गीत प्राणायाम म्हणजे ओमचा उच्चार. कसा करायचा आहे उद्गीत प्राणायाम? तर दीर्घ श्वास छातीत भरून घ्यायचा आहे आणि ओमचा उच्चार करत त्या श्वासाला बाहेर सोडायचे आहे. साधारणतः 16 सेकंदाचा एक ओंकार असावा, 12 सेकंद ओचा उच्चार आणि शेवटी 4 सेकंद म या अक्षराचा उच्चार झालाच पाहिजे. काही जण काय करतात, फक्त शेवटपर्यंत ओचा उच्चार करतात, तर तो ओंकार होणार नाही आहे. ओ म या दोन्ही अक्षराचा उच्चार इथं स्पष्टपणे आपल्याला जाणवला पाहिजे. आणि अजून एक शास्त्रशुद्ध पद्धतीने जर तुम्हाला ओंकार करायचा असेल तर ओमचा उच्चार करत असताना जसजसा तुमचा श्वास बाहेर पडला जातोय तसतसं तुमचं पोट आत गेलं पाहिजे. ही शास्त्रशुद्ध पद्धत आहे ओंकार साधनेची. अजून एकदा आपण बघूयात. दीर्घ श्वास छातीत भरून घ्यायचा आहे. हा ओंकार जप
आपण 5 वेळा, 7 वेळा, 11 वेळा आणि सध्याचं जे भीतीचं वातावरण आहे त्याच्यापासून स्वतःला लांब ठेवायचं असेल, मन आनंदी, समाधानी, शांत ठेवायचं असेल तर 21 वेळा सध्या ही योग साधना करायला बिलकुलही हरकत नाही आहे. हा ओंकारचा जप रोज सकाळ संध्याकाळ 21 वेळा करा. मन खूप तुमचं शांत होईल आणि मनावर जो ताण आलेला आहे, जे टेन्शन आहे, जी भीती आहे ती पूर्णपणे नाहीशी होईल. याच्यानंतर आपल्याला करायचं आहे भ्रामरी प्राणायाम. भ्रामरी प्राणायामामध्ये आपण काय करतो, दोन्ही हाताच्या अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करतो. करंगळी आणि ही मधली जी 2 बोटं आहेत या 3 बोटांनी डोळ्याच्या आणि नाकाच्या मध्ये जो पॉईंट आहे त्याला हलका दाब देऊन डोळे बंद करतो. पहिलं जे बोट आहे ते भुवईच्या वर कपाळावर हलकं दाबून ठेवतो आपण. आपल्या हाताची स्थिती ही अशी झालेली असते, बुबळावर बिलकुलही आपल्याला दाब द्यायचा नाही आहे, ही स्थिती. आणि या स्थितीनंतर आपल्याला काय करायचं आहे, तोंड बंद ठेवायचं आहे, दीर्घ श्वास नाकानी छातीत भरून घ्यायचा आहे. तोंड बंद ठेवून घशातून आवाज करत नाकानी त्या श्वासाला आपल्याला बाहेर सोडायचं आहे. आपण बघू शकता भ्रामरी प्राणायाम. हा भ्रामरी प्राणायाम आपण करत असताना भुंग्यासारखी एक अशी त्याचा भुंग्याचा जसा आवाज असतो तसा आवाज, तो कंप शरीरभर जाणवतो या भ्रामरी प्राणायामामुळं. आणि असंही सांगितलं जातं की जेव्हा हा कंप संपूर्ण शरीरभर जाणवतो तर त्या कंपामुळं आपल्या स्किनवर, आपल्या कातडीवर जे काही जीवजंतू बाहेरच्या वातावरणातले बसलेले असतात त्यांना तो कंप सहन होत नाही आणि आपलं शरीर सोडून ते जंतू बाहेर जातात असंही सांगितलं जातं. त्याच्यामुळं हा भ्रामरी प्राणायाम ओंकार बरोबर 21 वेळा अवश्य करा. आणि याच्यानंतर मनशांतीसाठी मेडिटेशन म्हणजे ध्यानधारणा. ध्यानधारणेमध्ये आपल्याला दोन्ही हाताची ध्यानमुद्रा करायची आहे. कुठल्याही एका आसनात बसायचे. आता सध्या जे मांडी घालून आम्ही बसलोय त्याला सुखासन म्हणतोय आपण. पद्मासनात बसून ही ध्यानधारणा आपण मेडिटेशन करू शकतो, पण पद्मासन प्रत्येकालाच येईल असं नाही आहे. तरी पण आपण इथं पद्मासन बघणार आहोत. पद्मासनाची क्रिया सध्या आदरणीय जाधव सर पद्मासनातच बसलेले आहेत. दोन्ही पायाच्या टाचा नाभीच्या दोन्ही बाजूला लागल्या पाहिजे, ही शास्त्रशुद्ध पद्धत पद्मासनाची. तर या पद्मासनात बसूनही तुम्ही मेडिटेशन करू शकता. मेडिटेशन करण्यासाठी फक्त डोळे मिटून शांत बसायचं नाही आपल्याला. आपलं लक्ष पूर्णपणे श्वासावर असलं पाहिजे. आवाज बिलकुलही नाही आला पाहिजे. शरीर एकदम शांत ठेवायचे. शरीराची कुठलीही हालचाल आपल्याला करायची नाही आहे. जितका शक्य आहे तितका मंद श्वास घ्यायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. आणि हा मंद श्वास घेत आपल्याला श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आहे. मंद श्वास घेत असताना जेव्हा आपण श्वास भरून घेतो तेव्हा ओ या अक्षराचा उच्चार मनातल्या मनात करायचा आहे. आणि जेव्हा श्वासाला आपण बाहेर सोडतो सावकाशीनी तेव्हा म या अक्षराचा आपल्याला उच्चार मनातल्या मनात करायचा आहे. याला केवली प्राणायाम असंही म्हणतात. तर असं ओमच्या उच्चारावर लक्ष केंद्रित करून जर तुम्ही ध्यान केलं, मेडिटेशन केलं तर मन खूप शांत होतं. मनाची एकाग्रता खूप लवकर वाढते आणि ध्यानाचे जे काही परिणाम आहेत ते खूप चांगल्या पद्धतीने आणि लवकर आपल्याला मिळतात. तर हे ध्यान आपल्याला असं करायचं आहे. पाठीचा कणा आपला ताठ असला पाहिजे. डोळे बंद ठेवायचे. चेहरा शांत असेल, मन प्रसन्न असेल, लक्ष पूर्णपणे श्वासावर असेल. अशा पद्धतीने आपल्याला ही ध्यानधारणा करायची. हे मेडिटेशन 5 मिनिट, 10 मिनिट, जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे, अर्धा तास, 1 तास, जेवढा वेळ आपल्याला शक्य आहे तेवढा वेळ असं ध्यानात तुम्ही बसू शकता. तर मनस्वास्थ्यासाठी, मन शांत ठेवण्यासाठी आणि सध्याच्या या भीतीयुक्त वातावरणातून स्वतःला मुक्त ठेवण्यासाठी आपण या 3 प्राणायामाचा उपयोग करू शकतो. आपण जर पाहिलं कोरोना व्हायरसचा प्रसार होत आहे, याशिवाय अनेक जण वेगवेगळ्या आजारातून त्रस्त आहेत आणि याशिवाय अनेकांची सर्जरीसुद्धा झालेली असते. उदाहरणार्थ एन्जिओप्लास्टी. अशा लोकांची जे एन्जिओप्लास्टी झालेली आहे अशा लोकांनी काय करायला पाहिजे? एन्जिओप्लास्टी झालेली असेल, एन्जिओग्राफी झालेली असेल, हार्टचा कुठलाही प्रॉब्लेम असेल
इवन बायपास जरी झालेला असेल तरीसुद्धा 6 महिन्यानंतर, ऑपरेशनच्या 6 महिन्यानंतर तुम्ही श्वासाच्या ज्या काही प्राणायामाच्या क्रिया आहेत त्या श्वासाच्या प्राणायामाच्या क्रिया अवश्य करू शकता. याच्यामध्ये सुरुवातीला थोडे दिवस आपल्याला कपालभाती प्राणायाम करता येणार नाही किंवा पोटावर ताण देणाऱ्या ज्या काही प्राणायामाच्या क्रिया आहेत त्या आपल्याला करता येणार नाहीत. पण अनुलोम विलोम असेल, भस्त्रिका प्राणायाम असेल, ओमचा उच्चार असेल, भ्रामरी प्राणायाम असेल किंवा आता आपण जे मेडिटेशन केलं, ध्यान केलं, हे अवश्य करावं. ज्यांची एंजिओग्राफी झाली आहे किंवा ज्यांना हार्टचे काही प्रॉब्लेम आहेत अशा सगळ्या साधकांनी हे प्राणायाम अवश्य करा. स्वामीजी महाराज तर असं सांगतात की ज्यांची बायपास सर्जरी झालेली आहे त्यांनी अतिशय मंद गतीने ऑपरेशनच्या 4-5व्या दिवसानंतर सुद्धा बेडवर झोपल्या अगदी सावकाशीने हा अनुलोम विलोम प्राणायाम करायला काहीही हरकत नाही आहे. अगदी सावकाशीने, मात्र तिथं थोडंसं एक्सपर्टची मदत घ्यावी आणि त्या मदतीने त्यांनी हा अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करावा. आपण योगाबरोबर एक आहाराची सुद्धा आपल्याला शरीराला गरज असते आणि त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आहार घ्यायला पाहिजे किंवा आयुर्वेदामध्ये काढ्याचे पण प्रकार आहेत, त्याबद्दल प्राणायामाच्या या 5 क्रिया सध्या कोरोनाच्या या वातावरणामध्ये आपल्याला करायच्यात. या प्राणायामाच्या 5 क्रियांनी शरीराच्या आतले जे काही अवयव आहेत ते आपण मजबूत केलेले आहेत आणि त्यांची कार्यक्षमता आपण वाढवणार आहोत, त्यांची प्रतिकारशक्ती आपण वाढवणार आहोत. शरीराच्या आतले अवयव निरोगी करून आपण स्वतःला निरोगी ठेवणार आहोत. त्याचबरोबर व्यायामाच्या आसनाच्या काही क्रिया आहेत त्याही आपल्याला इथं कराव्या लागणार आहेत आणि त्या आसनाच्या क्रिया करून आपण स्वतःला निरोगी ठेवणार आहोत. म्हणजे एकूणच इम्युनिटी पॉवर स्वतःची वाढवण्यासाठी प्राणायाम आणि आसनं या दोन्हीचा एक संयुक्त असं पॅकेज आपल्याला श्रद्धेय स्वामीजी महाराजांनी आणि आयुष मंत्रालयाने दिलेलं आहे. तर या पद्धतीचा वापर आपल्याला करायचा आहे. तर सुरुवातीला आपण उभारून काही आसनं आपल्याला करायची, तर ती आसनं आपण बघणार आहोत. ही जी आसनं आपण आता बघणार आहोत इथं, ही आसनं मुलांपासून महिला असतील, पुरुष असतील, मुलं असतील, वृद्ध असतील, सगळ्यांनी ही आसनं करावी. फक्त आपली क्षमता बघून, आपलं शरीर आपल्याला किती साथ देते, आपण किती फास्ट व्यायामाच्या क्रिया करू शकतो. तर जसं वृद्ध व्यक्ती आहे त्यांनी सावकाश आसनं करावी. कुठलाही प्राणायाम असेल किंवा आसनं असतील त्यांनी मंद गतीने हे व्यायाम करायला काही हरकत नाही आहे. तर सुरुवातीला मी सांगते ताडासन. श्वास भरून घेत आपल्याला पायाच्या पंजावर उभं राहायचे. दोन्ही हातांनी शरीर वर ताणायचे आपल्याला. दोन्ही हाताची बोटं आपण अशी लॉक करून घेतलेली आहेत. श्वास आपण रोखून ठेवलेला आहे आणि या पायाच्या पंजावर आपल्याला जेवढा वेळ उभारणं शक्य आहे तेवढा वेळ आपल्याला उभं राहायचे. सुरुवातीला थोडासा बॅलन्स आपला जाईल, पण काळजी करू नका. जसजशी तुम्ही प्रॅक्टिस कराल तसतसं तुम्हाला हे ताडासन अगदी व्यवस्थित करता येईल. ताडासन आपण अजून एकदा बघतोय. श्वास भरून घेत पायाच्या पंजावर आपल्याला उभं राहायचे. हात वर पूर्णपणे ताणलेले. या स्थितीत श्वास रोखून आपण उभं राहिलेले आहोत. आणि आता श्वास सोडत आपल्याला मूळ स्थितीत यायचे. हे ताडासन. याच्यानंतर दुसरा आसनाचा प्रकार आपण बघणार आहोत, तिर्यक ताडासन. दोन्ही पायामध्ये साधारणतः 1 ते 1.5 फुटाचं अंतर आपण ठेवलेलं आहे. दोन्ही हाताची बोटं एकमेकात आपण गुंतवलेली आहेत. श्वास भरून घेत सुरुवातीला आपण उजवीकडे वाकणार आहोत. जेवढं शक्य आहे तेवढं पाय जमिनीवरच असतील. फक्त कमरेपासूनचा वरचा भाग आहे तो आपल्याला उजव्या बाजूला वाकवायचा आहे आणि आपला श्वास भरून घेतलेला आहे. श्वास रोखून ठेवलेला आहे. श्वास सोडत आपल्याला मूळ स्थितीत यायचे. हीच क्रिया डाव्या बाजूनी आपल्याला करायची आहे. श्वास भरून घेत जितकं शक्य आहे तितकं डाव्या बाजूला वाकायचे आपल्याला. कमरेपासूनचा वरचा भाग आपण वाकवणार आहोत. आसनाची ही पूर्णावस्था आहे. आसनाच्या या पूर्णावस्थेमध्ये जेवढा वेळ तुम्हाला थांबता येईल तेवढा वेळ थांबायचा.
प्रयत्न करायचा आहे. श्वास घेत मूळ स्थितीला यायचं आहे आपल्याला. हे झालं तिर्यक ताडासन. याच्यानंतर आपण करणार आहोत तिसरा आसनाचा प्रकार आपण करणार आहोत कोणासन. श्वास भरून घेत आपल्याला शरीर पूर्णपणे उजव्या बाजूला न्यायचे. डावा हात जो आहे तो आपला कानाच्या वरून जितका शक्य आहे तितका त्याला खाली न्यायचा आहे. उजवा पाय आणि उजवा हात एकमेकाला जोडलेले आहेत. उजव्या हाताने उजव्या पायाच्या पंजाला आपल्याला पकडायचे. श्वास रोखून ठेवलेला आहे आपण. श्वास नॉर्मल करत आपल्याला मूळ स्थितीत यायचे. हीच क्रिया आपल्याला दुसऱ्या बाजूनी करायची आहे. शरीराची एकूण प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी या आसनाच्या क्रिया आपण इथं बघतोय. सध्या कोरोनामुळं एक पॅकेज श्रद्धेय स्वामी रामदेवजी महाराजांनी आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यामध्ये 5 प्राणायाम आणि ही काही आसनं आपण नियमितपणे करायची आहेत आणि याच्यानी आपण स्वतःला रोगमुक्त ठेवणार आहोत. याच्यानंतर आपण बघणार आहोत त्रिकोणासन. त्रिकोणासनासाठी सुद्धा आपल्याला 2 ते 3 फुटाचं अंतर दोन्ही पायाच्या मध्ये ठेवायचे. त्रिकोणासनासाठी सुरुवातीला उजवा हात डाव्या पायाच्या पंजाला आपल्याला चिटकवायचा आहे आणि तुमचा डावा हात जो आहे तो वर सरळ असेल, खांद्याच्या सरळ रेषेत वर आहे आणि वर असलेल्या हाताच्या बोटांकडे आपल्याला बघायचे. श्वास रोखून ठेवलेला आपण या स्थितीत. श्वास सोडत मूळ स्थितीत यायचे आपल्याला. दुसऱ्या बाजूनी हीच क्रिया आपण करणार आहोत. आणि आता जे तरुण आहेत, जे निरोगी आहेत, ज्यांची प्रतिकार शक्ती जास्त आहे, ज्यांना कुठलाही आजार नाहीये, त्यांनी या व्यायामाचा प्रकार थोडासा फास्ट करावा. दीर्घ श्वास घेत आणि सोडत या आसनाचा प्रकार आपण थोडासा करू शकतो. याच्यानंतर आपल्याला बघायचे पाद हस्तासन. याच्यामध्ये दोन्ही पाय आपण जुळवून घेतलेले आहेत. श्वास भरून घेत आपल्याला दोन्ही हात वर घ्यायचेत. जितकं शक्य आहे तितकं मागं जायचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. श्वास भरून घेत आणि श्वासाला बाहेर सोडत आपल्याला पुढं वाकायचे. दोन्ही हाताचे पंजे पायाच्या पंजाला टेकले पाहिजेत आणि नाक गुडघ्याला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. प्रत्येकाला हा प्रकार करता येणार नाही, कारण नाक गुडघ्याला टेकवणं प्रत्येकाला शक्य नाही आहे. त्याच्यामुळं जेवढं तुम्हाला पुढं वाकता येईल तेवढं वाकायचा प्रयत्न करायचा आहे. श्वास आपण पूर्णपणे बाहेर सोडलेला या स्थितीमध्ये आणि आता श्वास भरून घेत परत नॉर्मल स्थितीमध्ये येतोय आपण, मूळ स्थितीमध्ये येतो. परत एकदा श्वास भरून घेत जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला मागं जायचे. श्वास सोडत आपल्याला पुढं वाकायचे. पाद हस्तासन. श्वास भरून घेत वर यायचे. याच्यानंतरचं आसन आपण बघणार आहोत अर्धचक्रासन. अर्धचक्रासनामध्ये परत पाय दोन्ही जुळवून घ्यायचे. दोन्ही हाताचे पंजे कमरेवर असले पाहिजेत आपले. श्वास भरून घेत जेवढं शक्य आहे तेवढं मागं जायचे आपल्याला. हाताच्या पंजानी बोटांनी थोडासा कमरेला आधार द्यायचा आहे. ही आसनाची पूर्णावस्था. या आसनाच्या पूर्णावस्थेत जेवढा वेळ शक्य आहे तेवढा वेळ आपल्याला थांबायचे, कारण पूर्ण चक्रासन प्रत्येकाला येतं असं नाहीये. त्याच्यामुळं हे अर्धचक्रासन करून आपल्याला पूर्ण चक्रासनाचे लाभ मिळवता येतील. श्वास भरून घेत ही आसनं
आपल्याला नियमितपणे करायची आहे आणि स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवायची आहे. प्रतिकारशक्ती वाढवणं म्हणजे एकूणच तुमचं शरीर एक बॅलन्समध्ये असणं आणि ही जी आसनं आपण आत्ता केली याच्यानी जी जाडी वाढलेली आहे, जी अंगावर चरबी वाढलेली आहे, जो मोटापा ज्याला आपण म्हणतो, तर वाढलेलं वजनही याच्यानी कमी व्हायला मदत होते आणि एका फिगरमध्ये तुमचं शरीर यायला लागतं. याच्यानंतर अतिशय महत्त्वाचा एक शेवटचा व्यायाम आपण बघणार आहोत, जो या पॅकेजमध्ये अतिशय गरजेचा आहे. जसं प्राणायामामध्ये कपालभाती प्राणायाम अतिशय महत्त्वाचा आहे असं म्हणतात, तसं व्यायामामध्ये सूर्यनमस्काराला अतिशय महत्त्व आहे. तर सूर्यनमस्कार केल्याशिवाय आपली प्रतिकारशक्ती वाढणारच नाही आहे. त्याच्यामुळं सूर्यनमस्कार सुरुवात तुम्ही 5नी करू शकता, 3नी करू शकता. हळूहळू वाढवत आपल्याला 21 सूर्यनमस्कारापर्यंत जायचे आणि रोज जर तुम्ही 21 सूर्यनमस्कार घातले तर तुम्हाला बाकी कुठलाही व्यायाम करायची गरज राहणार नाही आहे. सूर्यनमस्कार कसा करायचा आपण बघणार आहोत. बारा स्थिती एका सूर्यनमस्काराच्या आहेत, म्हणजेच याच्यामध्ये 12 आसनं आपण करतोय आणि एका वेळी जर 12 आसनं तुम्ही करत असाल आणि 21 वेळा ही 12 आसनं जर रिपीट होत असतील तर तुमचं शरीर अतिशय मजबूत होतं. शरीरात कुठलाही दोष राहत नाही. शरीराचा बाहेरचा भाग आणि शरीराचा आतला भाग संपूर्णपणे निरोगी राहतोय. सूर्यनमस्कार आपण बघितलेला आहे. तर 3 पासून सुरुवात करा. 2-3 दिवसांनी 5 सूर्यनमस्कार घाला. 2-2-2 सूर्यनमस्कार 2-2 दिवसाला वाढवत जायचेत आणि 21 पर्यंत आपल्याला हे सूर्यनमस्कार न्यायचेत. रोज आपल्याला नियमितपणे 21 सूर्यनमस्कार करून स्वतःला मजबूत बनवायचे. अजून एकदा आपण सूर्यनमस्काराची क्रिया इथं बघू शकतोय. तर हे प्राणायाम 5 प्राणायाम आणि ही काही ठराविक आसनं नियमितपणे तुम्ही केली तर एकूणच तुमची प्रतिकारशक्ती वाढेल आणि कोरोनापासून तुम्ही स्वतःला लांब ठेवू शकाल. आपण आताच कोरोनाला रोखायचं असेल तर आसनाच्या जे क्रिया आहेत ते कोणकोणत्या आहेत ते तुम्ही सांगितलेले आहे. त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदाचं एक महत्त्व आहे. त्याच्यामध्ये कुठल्या काढ्याचे देखील प्रकार आहेत. त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा आपण काढा घ्यायला पाहिजे त्याबद्दलची काय माहिती सांगाल? योग प्राणायाम करून तर आपल्याला स्वतःला निरोगी बनवायचंच आहे, पण प्रतिकारशक्ती अतिशय कमी आहे आणि अशा स्थितीत जर आपण आसनं प्राणायाम करू शकत नसू जेवढी पाहिजे आहेत तेवढी, तर सुरुवातीला प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयाने आपल्याला एक काढा सांगितलेला आहे. तर हा काढा नियमितपणे आपण जर घेतला तर आपली प्रतिकारशक्ती खूप जास्त वाढते आणि ज्या रोगाचं म्हणजे संक्रमण आहे ते आपल्यावर होणार नाही. तर हा काढा याच्यामध्ये तुळस आहे, मिरे आहेत, लवंग आहे, हळद आहे, अद्रक ज्याला आपण म्हणतो, गुळाचा एक छोटासा खडा आहे आणि तुळशीची काही पानं आहेत. मी परत एकदा सांगते, मिरे, लवंग, हळद, अद्रक किंवा सुंठही आपण घेऊ शकतो, गुळाचा एक छोटासा खडा आणि तुळशीची 7-8 पानं. 2 ते 3 मिरे घ्यायचेत, 2 ते 3 लवंगा घ्यायच्यात,
अर्धा चमचा त्याच्यामध्ये हळद टाकायची आहे आणि अद्रक किंवा आल्याचा एक छोटासा तुकडा, गुळाचा एक छोटासा खडा त्याच्यामध्ये आणि 5-6 तुळशीची पानं, 1 कप पाणी किंवा 1.5 कप पाणी आपल्याला घ्यायचे. या पाण्यामध्ये ही सगळी आयुर्वेदाची जी काही औषधं आहेत ती टाकून द्यायची आहेत आणि 15 ते 20 मिनिट आपण याला उकळायचे आणि तो काढा थंड झाल्यावर आपण जर घेतला तर शरीराची प्रतिकारशक्ती खूप वाढते. फुफ्फुसाला जर काही संक्रमण झालेलं असेल किंवा श्वासाचे जर काही विकार तुम्हाला झालेले असतील, दमा, अस्थमा असेल, अशा लोकांना थोडी ह्या रोगाची जास्त भीती आहे. त्याच्यामुळं हा काढा सगळ्यांनी नियमितपणे घ्यावा. आयुष मंत्रालयाने हा खास करून काढा आपल्यासाठी सांगितलेला आहे. याचं सेवन नियमितपणे करा आणि स्वतःची प्रतिकारशक्ती वाढवा. त्याचबरोबर अश्वगंधाच्या कॅप्सूल, अश्वगंधा प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी खूप उपयोगी असं आयुर्वेदाचं एक औषध सांगितलं जातं. अश्वगंधाच्या गोळ्या आपल्याला कुठंही आपल्या आयुर्वेदाच्या दुकानात मिळू शकतील. तर या अश्वगंधाच्या गोळ्या रोज 1 गोळी जेवल्यानंतर आपल्याला अश्वगंधाची घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर अमृताचे लाभ देणारी अशी ही अमृतवेल, ज्याला गुळवेल आपण असं म्हणतो, तर ही गुळवेल कुठंही, ही एक खरं तर रानगवत असल्यासारखं आहे, कुठंही हे उगवतं. याला आपण मराठीमध्ये गुळवेल म्हणतो, याला संस्कृतमध्ये अमृतवेल म्हणतात. तर ही जी गुळवेल आहे ही प्रत्येकाने बघावी, आपल्या दारात लावावी आणि सध्या तुम्ही लावू शकत नसाल तर आपल्या हुतात्मा बागेत किंवा इतर कुठेही ही गुळवेल उगवलेली तुम्हाला दिसेल. त्याची ही जी काडी आहे ही जाड काडी आपल्याला वापरायची आहे. ह्या काडीचा 2 ते 3 इंचाचा तुकडा, याची वरची अशी साल आपण काढणार आहोत आणि ही साल काढली की याच्यातला कडूपणा बऱ्यापैकी कमी होतो. ही साल आपल्याला वरची काढायची आहे आणि 1-1 इंचाच्या 3 ते 4 असे तुकडे आपल्याला करायचे आहेत आणि याचा काढा साधारणतः एवढी गुळवेल हा जो तुकडा आहे याचे तुकडे करून वरची साल काढून 1 ग्लासभर पाण्यामध्ये हे उकळायचे. अर्धा ग्लास पाणी होईपर्यंत ठेवायचे आणि हा गुळवेलीचा काढा आपल्याला नियमितपणे घ्यायचा आहे. गुळवेल म्हणजे स्वतःच्या शरीरासाठी अमृत आहे, लक्षात घ्या. गुळवेलीने फक्त कोरोनाच आपल्याकडून निघून जाईल असं नाही आहे, तर गुळवेलीने एकूण शरीराची प्रतिकारशक्ती इतकी जास्त वाढते की तिच्यामुळं कुठलाही आजार आपल्या शरीराला होत नाही. कॅन्सरमध्ये सुद्धा गुळवेलीचं सेवन नियमितपणे सांगितलेलं आहे. अशी ही जीवनदायी वेल म्हणजे गुळवेल, हिचं नियमितपणे सगळ्यांनी सेवन अवश्य करावं. याच्यासाठी कुठलाही पैसा खर्च होत नाही. आणि गुळवेलीसारखंच महत्त्व असलेली ही कोरफड, कोरफड आपल्या सगळ्याला माहिती आहे. कोरफड प्रत्येकाच्या घरात असते. ह्या कोरफडीचे हे दोन्ही बाजूचे जे काटे आहेत ते काटे काढून टाकायचे आणि हा जो मधला गर आतल्या बाजूला, वरची ह्याची स्किन काढायची आणि आतला जो मधला गर आहे तो साधारणतः 1 ते 2 चमचे हा गर घ्यायचा आहे आणि मिक्सरमध्ये 1 कप किंवा अर्धा कप पाण्यामध्ये याचा ज्यूस करा आणि हा कोरफडीचा रस सकाळी जर घेतला आणि आत्ता मी सांगितलेला काढा घेतला तर बाकी तुम्हाला कुठलंही औषध घ्यायची गरज लागणार नाही. इतकी तुमची शरीराची शक्ती वाढेल, तुम्ही निरोगी व्हाल, कुठलाही आजार तुमच्या जवळपास सुद्धा भटकणार नाही. याच्यामध्ये आपल्याला आयुष मंत्रालयाने एक सांगितलेलं आहे की सध्या कोरोनाशी आपल्याला लढायचं आहे. एकूण आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती आपल्याला वाढवायची आहे. जसं आपण सांगितलं, आत्ता काढा सांगितला, त्याच्याप्रमाणे गुळवेल सांगितली, कोरफड सांगितली, तर व्हिटॅमिन सीचं सेवन आपल्याला सध्या जास्त करायचं आहे आणि प्रोटीन ज्याच्यामध्ये आहे असं खाद्य जे आहे ते आपल्याला खायचं आहे. व्हिटॅमिन सीमध्ये संत्री आहे, मोसंबी आहे, लिंबू आहे. तर सकाळी उठल्यानंतर एक अर्ध्या लिंबाची फोड आणि 1 ग्लास पाणी जर तुम्ही उठल्या उठल्या घेतलं तर तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तर सध्या या गोष्टीचं सेवन आपल्याला करायचं आहे. सध्याचा काळ हा खूप कठीण काळ आहे, याच्यामुळं घरात आपल्याला बसणं गरजेचं आहे. आपण आत्ताच बघितलं, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काढा आपल्याला नियमितपणे घ्यायचा आहे. गुळवेलीचं महत्त्व काय आहे हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे कोरफड, या कोरफडीचा जो मधला गर आहे तो मधला गर आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि त्याच्या बरोबरीने आपल्याला सध्या रोजच्या जेवणामध्ये व्हिटॅमिन सी आणि प्रोटीनची लेवल जास्त वाढवायची आहे. व्हिटॅमिन सीमध्ये लिंबू आहे, संत्री आहे, मोसंबी आहे, याच्यासारखी जी काही आंबट फळं आहेत, आंबूस फळं आहेत, ती फळं आपल्याला जास्त वापरायची आहेत. 1 ग्लास पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळून जर सकाळी उठल्यावर तुम्ही घेतलं तर शरीराची एकूणच प्रतिकारशक्ती तुमच्या खूप वाढते. प्रोटीनमध्ये
कडधान्य तुम्ही जास्त घेऊ शकता. मोड आलेली कडधान्य, घरात आपल्याला सध्या मूग आहे, मटकी आहे, हुलगा जो आता विसरत चाललेलं एक कडधान्य आहे, अतिशय चांगलं हुलगा हे कडधान्य आहे. तर या सगळ्याला रात्री भिजवायचे, सकाळी ते भिजलं की त्याला एका ओल्या कपड्यामध्ये बांधून ठेवायचे. त्याला खूप छान मोड येतात आणि हे मोड आलेलं कडधान्य जर तुम्ही नियमितपणे खाल्लं तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रोटीन, सोयाबीन आहे तर अशा पद्धतीने तुम्ही जर हे प्रोटीनयुक्त धान्य खाल्लं तर एकूणच प्रतिकारशक्ती तुमची खूप वाढेल. आहार देखील आपला महत्त्वाचा आहे. आहार आपण दिवसभरामध्ये कशा पद्धतीचा आपला असायला पाहिजे याबद्दल काय सांगाल? कोरोनामुळं वातावरण सगळं बिघडलेलं आहे. त्याच्यामुळं दुर्दैव असं आहे की आपल्याला सध्या उपचारासाठी डॉक्टरसुद्धा अवेलेबल नाही आहेत. त्याच्यामुळं कोरोना नाही, दुसरा कुठला तरी आजार होऊ शकतो. सर्दी आहे, खोकला आहे, ताप आहे, कुणाला डिसेंट्री आहे, डिहायड्रेशन झालेलं आहे, असे वेगवेगळे आजार या काळात होऊ शकतात. कारण ऊनही आपल्याकडं सोलापूरला खूप जास्त आहे. त्याच्यामुळं आहारावरही नियंत्रण ठेवून आपण स्वतःला निरोगी ठेवायचे, तंदुरुस्त ठेवायचे. सध्याच्या या उन्हामध्ये, आपल्या सोलापूरच्या या उष्णतेमध्ये आपल्याला तेलकट पदार्थ जास्त चालणार नाहीत. मांसाहार सध्या बिलकुलही आपल्याला चालणार नाही आहे. तिखट पदार्थ आपल्याला जास्त चालणार नाही आहेत. तर या पदार्थांना थोडंसं आपण बाजूला ठेवावं. सौम्य, सात्विक आणि शाकाहार जर सध्या तुम्ही नियमितपणे घेतला तर तुम्हाला कुठलाही आजार होऊ शकणार नाही आणि डॉक्टरांकडे पळापळ आपल्याला करावी लागणार. आपण जर आजची सोलापूरमधली जर स्थिती पाहिली, जवळपास 250च्या वरती आकडा गेलेला आहे आणि सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हा आकडा गेलेला आहे. लोकांमध्ये भयभीत वातावरण आहे. तरी पण काही नागरिक रस्त्यावरती फिरताना आपल्याला दिसत आहेत. तर आपण सोलापूर शहरवासियांना, सोलापूर शहरातील जनतेला कशा पद्धतीने आवाहन कराल, काय सांगा? स्वतःला तंदुरुस्त ठेवून फक्त आपल्याला चालणार नाही आहे. सध्या समाजाची पण आपल्याला मदत करणं गरजेचं आहे. समाजाला, शासनाला सहकार्य करणं हेही आपलं सध्याचं परम कर्तव्य आहे. त्याच्यामुळं मास्क लावणं हे बंधनकारक आहे. शक्यतो घराबाहेर न पडणं हे सगळ्यात जास्त सुरक्षित आपण स्वतःलाही ठेवण्यासाठी आणि बाकीच्या लोकांनाही ठेवण्यासाठी. तर जास्तीत जास्त वेळ आपण जितका वेळ घरात बसू शकतो तेवढा वेळ घरात बसायचा आहे. अगदीच गरज असेल तर एखाद्या व्यक्तीने बाहेर जावं आणि जवळपासच्या ठिकाणावरून आपल्याला लागणारं साहित्य आणावं. दुसरी गोष्ट, बाहेर जरी गेला तरीसुद्धा एक ठराविक अंतर पाळूनच तुम्ही उभं राहायचे. पहिल्यासारखी गळाभेट असेल, हाय हॅलो असेल, हे प्रकार आता आपल्याला बंद करावे लागतील. तुम्ही जरी मजबूत असाल, तुम्ही जरी स्वतःला आजारी नसाल, पण तुमच्यामध्ये संक्रमण आहे, झालेलं आहे कोरोनाचं की नाही हे लगेच आपल्याला कळू शकत नाही. एखादी व्यक्ती संक्रमित असते पण तिची काही गुणधर्म आहेत किंवा ते समोर बाहेर दिसत नाही आहे. त्याच्यामुळं संक्रमित व्यक्तीसुद्धा बाहेर आपल्याला भेटू शकते. त्याच्यामुळं ठराविक अंतर, सोशल डिस्टन्स ज्याला म्हणतात, ते आपण पाळणं गरजेचं आहे. सोलापूरकरांना वारंवार सगळे विनंती करतायत, सगळ्या सामाजिक संस्था विनंती करतायत, परत शासन विनंती करतंय, कलेक्टर साहेब रोज आपल्याला विनंती करतायत, गर्दी करू नका. पण अजूनही आपण ऐकायच्या मूडमध्ये नाहीत. आज परिस्थिती सोलापूरची खूप गंभीर झालेली आहे. 250च्या वर आपल्याकडं रुग्ण सापडलेले आहेत आणि रुग्ण वाढायचा हा जो वेग आहे तो खूप जास्त आहे सोलापूरमध्ये. त्याच्यामुळं हा आजार आपल्याला होणार नाही या गैरसमजात कुणीही राहायचं नाही आहे. तुम्ही निरोगी असाल, रोगी असाल, तुमची प्रतिकारशक्ती जास्त असेल, कमी असेल, पण हा आजार कुणावरही अटॅक करू शकतो, लक्षात घ्या. 14 दिवसानंतर त्याची गंभीर लक्षणं तुम्हाला दिसायला लागतील आणि तेव्हा आपल्याला पश्चाताप होतो की आपण गर्दीत का गेलो. याच्यापेक्षा आपण स्वतःला आधीच सांभाळायचं आहे. गर्दी करायची नाही आहे, गर्दी असलेल्या ठिकाणी जायचं नाही आहे, मास्क जरूर वापरायचा आहे आणि सोशल डिस्टन्स ठेवूनच व्यवहार करायचे आहेत. सोलापूरकरांना मी परत एकदा कळकळीचं आव्हान करते, विनंती करते की शासनाच्या नियमाचं पालन करा, स्वतःला निरोगी ठेवा, समाजाला निरोगी ठेवा आणि कोरोनाला आपल्या सोलापुरातून बाहेर काढा. धन्यवाद. या ठिकाणी आत्ताच आपण पतंजली योग समितीच्या प्रदेशाध्यक्षा तथा केंद्रीय प्रभारी सुधाताई आळेमोरे यांनी आपल्याला योग, प्राणायाम या माध्यमातून आपली रोगप्रतिकारशक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल ही तर क्रिया करून आपल्याला या ठिकाणी दाखवलेलं आहे. तर आपण पाहतोय दिवसेंदिवस सोलापूरसह महाराष्ट्र, देशभरात कोरोनाची संख्या अतिशय झपाट्याने वाढत आहे. कोरोनावरती अद्याप कुठल्याही प्रकारचं औषध सापडलेलं नाही
याच्यामध्ये मॉडर्न सायन्स जे आहे ते आपल्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे, मात्र तूर्त तरी मॉडर्न सायन्सला देखील अपयश आलेलं आहे. याशिवाय यामुळं आयुष्यमान मंत्रालयानं देखील आपल्याला या ठिकाणी आयुर्वेदिक तज्ज्ञ असतील, पंचकर्म जे तज्ज्ञ असतील, हे डॉक्टर असतील, यांना पुढं येऊन याचं संशोधन करायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर वेगवेगळ्या माध्यमातून याचं संशोधन होतं आहे. याशिवाय निसर्गोपचार पद्धती असेल, योगा, प्राणायाम या माध्यमातून आपल्याला रोगप्रतिकारशक्ती कशा पद्धतीने वाढवता येईल हे आपल्याला सांगितलेलं आहे. याशिवाय आत्ताच आपल्याला सुजाता याळेमोरे यांनी काढ्याचा जो प्रकार आहे, काढा कशा पद्धतीने घेतला पाहिजे त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे. याशिवाय आहार आपला कशा पद्धतीने असायला पाहिजे याची देखील आपल्याला माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे जे आत्ता जे आपल्याला सांगितलेलं आहे, जे योगा, प्राणायाम हे जरी आपण घरच्या घरी केलं तर बऱ्यापैकी आपली रोगप्रतिकारशक्ती आपली वाढेल आणि आपण कोरोनावर मात करू, असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. इन सोलापूर न्यूजसाठी कॅमेरामॅन मनोज हुलसुरेसह समाधान वाघमडे, सोलापूर.